धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज म्हणजे अखंड महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय। नुकताच छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि अखंड भारतानेच या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले। छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा तर या चित्रपटामध्ये दिसलीच, परंतु महाराजांनी आपल्यासाठी दिलेले बलिदान आणि सहन केलेल्या यातना पाहून प्रत्येक जण भावुक झाला। शंभूराजांचा हा इतिहास आणि ही शौर्यगाथा मुलांनाही समजावी म्हणून शिरूरमधील फिजन इंटरनॅशनल स्कूलने आपल्या स्कूलमध्ये एक अनोखा उपक्रम राबवला। विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची गारद पाठ करण्याचा टास्क देण्यात आला। जवळपास 350 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही गारद पाठ केली आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना स्कूलचे चेअरमन श्री विकासजी सुवालाल पोखरणा सरांनी छावा हा चित्रपट पूर्णतः मोफत दाखवला। हा चित्रपट पाहताना विद्यार्थी भावुक झाले होते। छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव या घोषणांनी अक्षरशः चित्रपटगृह दणाणून गेले। शिरूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून या स्कूलचे कौतुक केले जात आहे। सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे अनेक मान्यवर तसेच पत्रकार बंधू त्याचप्रमाणे पालकांनीही फिजन इंटरनॅशनल स्कूलचे तोंड भरून कौतुक केले आहे। 12वी पर्यंत CBSE ॲफिलिएशन प्राप्त या इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षण जरी इंग्लिश मीडियमने होत असले तरी महाराष्ट्राच्या या पवित्र मातृभूमीप्रती असलेला स्वाभिमान या स्कूलने जपला आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंचा आदर्श घेत विद्यार्थ्यांना या विज्ञान युगातही नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम ही स्कूल सातत्याने करताना दिसत आहे। स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा, त्यांचा त्यागाचा, त्यांच्या शौर्याचा इतिहास विद्यार्थ्यांना कळावा याकरता विजन इंटरनॅशनल स्कूलनं आज छावा या चित्रपट हा संपूर्ण विद्यार्थ्यांना या ठिकाणी चित्रपटगृहात आणून दाखवला। खरं तर त्याबद्दल विजन इंटरनॅशनल स्कूलचे मनापासून हार्दिक आभार। आपल्या विद्यार्थ्यांना स्वराज्याची निर्मिती कशी झाली, त्याग म्हणजे काय, शौर्य म्हणजे काय, धैर्य म्हणजे काय याची जाणीव विद्यार्थ्यांना या चित्रपट झाल्यानंतर पाहिल्यानंतर निश्चितचपणे होईल। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणं रयतेचं राज्य निर्माण झालं आणि विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांची जी समाधी स्थळ आहे ते सुद्धा शिरूर तालुक्यातल्या बडू बुद्रुक या ठिकाणी आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्षाचा इतिहास, छत्रपती संभाजी महाराजांचा शौर्याचा हा इतिहास विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे आणि आपलं इच्छित ध्येय साध्य करण्याकरिता, स्वराज्याचं स्वप्न साकार करण्याकरता महाराजांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान त्या ठिकाणी दिलं आणि स्वराज्याचं रक्षण केलं। अशा या छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याला, पराक्रमाला माझ्या वतीनंही नमन आणि विजन इंटरनॅशनल स्कूलने या निमित्तानं ज्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं गारद त्या ठिकाणी पाठांतर केलं होतं त्या सर्व विद्यार्थ्यांना, जवळजवळ 350हून अधिक विद्यार्थ्यांना या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष पोखरणा आणि त्यांच्या मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यांना या ठिकाणी आवर्जून
हा चित्रपट दाखवण्यासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल मी पोखरणांचे आणि व्हिजन इंटरनॅशनलच्या मुख्याध्यापिकांचे या ठिकाणी आभार मानतो आणि प्रत्येकानं जरूर एकदा हा चित्रपट पाहावा आणि आपल्या वडूबुद्रुक इथल्या संभाजी महाराजांच्या समाधी स्थळालाही आपण भेट द्यावी ही विनंती करतो। नमस्कार। सर्वप्रथम आम्हाला छावा चित्रपट पाहण्यासाठी निमंत्रित केलं त्याबद्दल पोखरणा परिवार आणि व्हिजन इंटरनॅशनल स्कूल प्रशासन यांचं मी मनापासून आभार मानतो। आणि हा चित्रपट पाहत असताना मला सुरुवात खूप आवडली। व्हिजन इंटरनॅशनल स्कूलची जी मॅनेजमेंट असेल, प्रशासन असेल, त्यांनी सगळ्या 350 मुलांकडून दोन्ही स्क्रीनवर गारद जी पाठ करून घेतली किंवा त्याच्यामध्ये ज्या भावना त्यांच्या त्या गारदीच्या माध्यमातून समोर आल्या, अक्षरशः डोळे भरून आले। आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक मुलगा चित्रपट संपल्यानंतर भावूक झाला होता। छत्रपती संभाजी महाराजांवर जे अत्याचार झाले, अन्याय झाले, तर ते पाहून म्हणजे शब्द नाही आहेत त्या मुलांसाठी बोलण्यासाठी, माझ्याकडे शब्द नाही आहेत। फार भावनिक झाली होती मुलं। मी पुन्हा एकदा व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी मुलांना ही संधी उपलब्ध करून दिली आणि आमच्यासारख्यांनाही ही संधी उपलब्ध करून दिली। आता माझी त्यांना एक विनंती असेल की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक जे आहे तिथे मुलांना एक भेट घडवून आणावी आणि मुलांची अजून छत्रपती संभाजी महाराजांबरोबर जवळीक निर्माण करावी। व्हिजन इंटरनॅशनल स्कूलने आज ज्या प्रकारे सर्व विद्यार्थ्यांना मोफत चित्रपट दाखवला, अशाच प्रकारे शिरूरमधील सर्व शाळांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना असा मोफत चित्रपट दाखवून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार काय होते व त्यांनी आपल्या स्वराज्य निर्मितीसाठी काय प्रयत्न केले व त्याच प्रकारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्यासाठी कसं बलिदान दिलं हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले। नमस्कार, जय शिवराय। आज खरं तर बलिदान मासाचं औचित्य साधून व्हिजन इंटरनॅशनल स्कूल यांनी जो छावा फिल्म सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण दाखवला, खरं तर व्हिजन इंटरनॅशनल स्कूलची मी आभार मानतो। देव देश धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी जो बलिदान दिलं, 45 दिवस रात्रंदिवस ऊन वारा पावसामध्ये त्यांचे हाल करून धर्मासाठी हे सगळं सोसलं। खरं तर या स्कूलने हा जो पायंडा पाडला हा खूप गौरवास्पद आहे। मी व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे, पोखरणा सरांचे, पूर्ण त्यांच्या टीमचे खरंच अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी धर्मासाठी या अशा गोष्टींची, आपल्या धर्मासाठी काय केलं पाहिजे हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं, याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद सर। नमस्कार, मी सोनल वैभव जोशी। माझी मुलं व्हिजन इंटरनॅशनल स्कूल ह्या स्कूलमध्ये शिकतात। स्कूलने आज छावा चित्रपट दाखवण्याचा जो निर्णय घेतला आहे तो खूप चांगला आहे। आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा जो इतिहास आहे तो आपल्या मुलांना कळणं खूप गरजेचं आहे आणि इंग्लिश मीडियम स्कूल असूनही हा चित्रपट दाखवण्याचा जो स्कूल प्रिन्सिपल मॅम, चेअरमन सर यांनी जो निर्णय घेतला आहे तो खूप छान आहे। बाकीच्या स्कूलच्या इतर आपल्या शिरूरमधल्या इतर स्कूलने पण असे डिसिजन्स मुलांसाठी घेतले पाहिजे आणि आजच्या मुलांना आपला जो इतिहास आहे तो कळणं खूप गरजेचं आहे। यासाठी हा निर्णय खूप छान आहे स्कूलचा। नमस्कार, मी सौ रिंकू राजेश जगताप। मी एक पालक म्हणून ज्या व्हिजन इंटरनॅशनल स्कूलनी पोखरणा सरांनी जो उपक्रम राबवला विद्यार्थ्यांसाठी तो खरंच अभिनंदनमय आहे। शाळेचं हे कौतुक केलंच पाहिजे, कारण की शाळेने 350 विद्यार्थ्यांना फ्री व्हिडिओ दाखवला आहे। माझ्या मुलांनी हा चित्रपट ऑलरेडी बघितला होता, पण तो मला म्हटला नाही की मला मुलांसोबत बघायचं आणि आम्ही पण उत्साहाने त्याला पाठवलं, कारण की हा चित्रपट बघण्यासारखा आहे। सगळ्यांनी तो आवर्जून बघावा आणि एक त्यामध्ये फक्त एवढं उद्देश मेन आहे की जे शाळेने हा उपक्रम राबवला आहे तो खरंच शाळेचं कौतुक करण्यासारखं आहे, कारण की विद्यार्थी कसे घडावे, त्यांना सहनशीलता कशी निर्माण व्हावी, पराक्रम कसा शिकला पाहिजे, शिवाजी महाराजांचं महत्त्व, संभाजी महाराजांचं महत्त्व कसं असलं पाहिजे हे विद्यार्थ्यांनी समजावून भेटलं पाहिजे आणि शिवगर्जना काय असली पाहिजे, रक्तात ती भिनली पाहिजे। जो उपक्रम पोखरणा सरांनी मांडलाय तो खरंच अभिनंदन आहे। व्हिजन इंटरनॅशनलचं मी आणि पोखरणा सरांचं खरंच अभिनंदन करेल। धन्यवाद। नमस्कार, मी शीतल अविनाश जाधव। जय सर्वांसाठी जय शिवराय। आज
व्हिजन इंटरनॅशनल स्कूलने जो उपक्रम राबवला आहे, छत्रपती संभाजी महाराज छावा मूवी दाखवून संभाजी महाराजांचा जीवन, संघर्षमय जीवन ह्या चित्रपटातून त्यांनी विद्यार्थ्यांना दाखवलेलं आहे. पाऊस, पाणी, ऊन, वारा सहन करत जवळपास 45 दिवस संभाजी महाराजांनी जे सहन केलेलं आहे ते प्रत्येक विद्यार्थ्याला कळलं पाहिजे की संभाजी महाराजांनी आपल्यासाठी भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी काय सहन केलेलं आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येक शाळेने, प्रत्येक शहराने हा उपक्रम राबवला पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला कळायला पाहिजे की संभाजी महाराज हे कोण होते आणि त्यांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे. धन्यवाद. हा पिक्चर बघितल्यानंतर खूप काही शिकायला भेटतं की संभाजी महाराजांनी खूप स्ट्रगल केलं आहे आपल्यासाठी. तेवढं ही सिच्युएशन आपल्याकडे मी हे शिकले की कुठली सिच्युएशन आली आपल्याला तर ती आपल्याला हँडल करता आली पाहिजे. त्यांची नखं काढली तरी त्यांच्या तोंडातनं फक्त एकच शब्द निघाले ते जगदंब. आपल्याला पण तेवढं करायला पाहिजे. त्यांनी खूप काही केलं आहे आपल्या देशासाठी. आपण आज इथे आहोत ते फक्त त्यांच्यामुळे आहोत, एवढंच सांगेल. कसा वाटला आता चित्रपट पाहिलास ना? हो, मला खूप छान वाटलं आणि त्याच्यामध्ये आपण बरेच काही शिकलो. काय वाटतंय? मला असं वाटतंय की संभाजी महाराज शेवटपर्यंत लढत राहिले आणि त्यांनी आपल्या धर्मासाठी खूप काही केलं आणि शेवटपर्यंत राहिले. हो, मोठं बलिदान. छावा हा चित्रपट खूप भारी होता आणि प्रथम मी चेअरमन सरांना मनापूर्वक धन्यवाद म्हणतो की त्यांनी आम्हाला हा छावा चित्रपट दाखवला. छावा हा मूवी खूप इमोशनल आणि खूप ॲग्रेसिव्ह होता. आम्हाला हा चित्रपट खूप आवडला आहे. थँक्यू.